नमस्कार, मी कुणाल गलबे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो वी आउटसाइडरमध्ये. आज मी आलो आहे पुणे बुक फेस्टिवलमध्ये. पुणे बुक फेस्टिवल हे पुण्यात 2 वर्षापासून होत आहे आणि यावर्षी थोड्या मोठ्या लेवलवर त्यांनी केलेलं आहे. सो या बुक फेस्टिवलमधले कुठल्या बुक्स अवेलेबल आहेत, कुठल्या पब्लिशर्सचे स्टॉल्स अवेलेबल आहेत, हे सगळं आपण एक्सप्लोअर करणार आहोत. माझं जरा बुक्सचं नॉलेज जरा कमी आहे, म्हणजे एज्युकेशनल बुक्स सोडले 11वी 12वी आणि पहिली दुसरी, तर मग त्याच्याशिवाय बुक्स असं काही वाचत नाही. त्यामुळे मागच्या वर्षी आणि यावर्षीही जो माणूस नित्य नियमाने हे बुक फेस्टिवलमध्ये येतो अशा माझ्या एका मित्राला मी इन्व्हाइट केलेलं आहे. तो येईलच एवढं. तोपर्यंत एक ॲम्बियन्स तुम्ही बघून. त्याचं नाव सचिन आहे आणि यांनी मागच्या वर्षी सुद्धा तू आय थिंक आलेला होतास. आणि हा भाई फुल कविता वगैरे लिहितो. याचं इंस्टाग्रामचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो तिथे जाऊन तुम्ही याचं साहित्य जे काही आहे, म्हणजे कविता वगैरे जो एक काही करतो, तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल. आणि या बुक फेस्टिवल हे मागच्या वर्षीपासून सुरू होतं. तू मागच्या वर्षी आय थिंक अटेंड केलेलं होतं. मागच्या वर्षी कुठले फेमस रायटर्स वगैरे इथे आले? आय थिंक कुमार विश्वास आले होते. हो, तर सौरभ द्विवेदी आले होते. ते फेमस पत्रकार आहेत. त्याच्यानंतर असे बरेच मोठे साहित्यातले म्हणा किंवा मंत्री म्हणा, असे बरेच आले होते. आणि यावर्षी आय थिंक बुक फेस्टिवलचं जे उद्घाटन मुख्यमंत्री, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे. सो आत्ता आम्ही एक्सप्लोर करूया कुठले बुक्स आहेत, एव्हरीथिंग. लेट्स गो. ठीक आहे. सो एंट्री केल्या तुम्हाला 3 पेंडॉल्स दिसतील आणि 3 पेंडॉल्समध्ये ABCD असं. सो ABCD असे करून वेगवेगळ्या लाईन्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या लाईन्समध्ये वेगवेगळे स्टॉल्स आहेत. स्टॉलचे नंबर वगैरे तुम्हाला गेटवरच मिळतील. सो गेटवर तुम्ही बघून प्रॉपरली ते जाऊ शकता. तुम्ही जेव्हा एंटर कराल, मेन जे गेट आहे जिथे तुमची सिक्युरिटी चेक होते, आफ्टर सिक्युरिटी चेक केल्यानंतर तुम्हाला एक मेन गेट दिसतं जिथे पेंडॉलची एंट्री असते. पेंडॉलची एंट्री घेतल्यानंतर तुम्ही राईट साईडला आले तर तुम्हाला फर्स्ट त्याचा रो दिसेल. फर्स्ट रो ती आहे A1. सो A1 इज द फर्स्ट रो. A1च्या नंतर असे पूर्ण लाईन आहे A1ची, त्याच्यानंतर B1 असं करत. सो A1 स्टार्टिंग आल्याच तुम्हाला श्री बुक सेंटर असे वेगवेगळे बुक्स च्या स्टॉल्स तुम्हाला मिळते. तर आपण एक बुक्सचे स्टॉल्स आता एक्सप्लोर करू. सो जी Aची लाईन आहे, म्हणजे A1 A2 जे स्टॉल्स आहेत ना, ते मोस्टली लहान मुलांशी रिलेटेड आहेत. ते किड्स बुक, कॉमिक्स वगैरे. आणि त्याच्यानंतर एज्युकेशनल, जसं आता ओसवालच्या स्टॉलजवळ आम्ही उभं, तो ओसवाल बुक्स यांचे एज्युकेशनल रिलेटेड जे स्टॉल्स आहेत ते मोस्टली अवेलेबल आहेत. सो A1 म्हणजे जसं मी तुम्हाला मागं बोललो की A1मध्ये मोस्टली किड्स रिलेटेड बुक्स आहेत आणि B2 जो की A1च्याच समोर आहे, म्हणजे A जी लाईन आहे ना त्याच्याच समोर, Aची लाईनच्या समोरच आहे. सो यामध्ये मोस्टली तुम्हाला बायोग्राफीज, त्याच्यानंतर इंग्लिश नॉवेल्स आणि खूप सारे बुक डेपोज जे आहेत
म्हणजे पुण्यातले किंवा पुण्याच्या बाहेरचे अशा लोकांनी सुद्धा इथे स्टॉल लावलेले आहे. सो त्यांचे सुद्धा स्टॉलचे बुक्स तुम्हाला डिस्काउंट रेट्समध्ये मिळू शकतात. नेक्स्ट आत्ता आपण सी लाईनला चाललो आहे, सी आणि डी, जी की याच्याच नंतरच आहे. लेट्स गो. सो जनरली काय आहे, मध्ये असं कनेक्शन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही पेंडॉल 2 मधून पेंडॉल 1 मध्ये असं येऊ शकता. आणि हे नक्की म्हणजे काय आहे ते कळेल का? ह्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, हो. पोथ्या आहेत. आपल्या संस्थेमध्ये काही अशा रेअर बुक पोथ्या आहेत. त्याच्यामधली ही एक पोथी आहे, अयोध्या महात्म्य. तर ह्याची 28 पानं आहेत. हो. ही साधारण 8व्या शतकातली स्कंद पुराणातली आहे. हो. तर ह्याच्यामध्ये अयोध्या रामजन्मभूमीचा सुद्धा मेन्शन केलेला आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, त्याचा पुरावा आहे की अयोध्या रामजन्मभूमी आहे. त्या 8व्या शतकातली पोथी आहे स्कंद पुराणातली. त्याचा ह्याच्यामध्ये उल्लेख. हे सचित्र पोथी आहे. ह्याची 128 पानं आहेत, ज्याच्यामध्ये सर्व चित्र, आणि ही 17व्या शतकातली पोथी आहे. याचा रेफरन्स बुकसुद्धा आपण देतो. इथं त्याची माहिती आहे. लिपी आहे देवनागरी. काळ आहे साधारण 1648. काळ इथे लिहिलं 1607 ते 15. आणि हे म्हणजे तुम्ही एक संस्था आहे का वगैरे? भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ही ओरिजिनल पोथी आहे. त्याची आपण ही रेप्लिका बनवतो. अशी आपण गिफ्ट किंवा सगळ्या कल्चर, आपली संस्कृती लोकांना माहिती व्हावी त्या दृष्टिकोनातून. आणि याचा उद्देश काय नक्की? म्हणजे लोकांपर्यंत आपलं संस्कृती, भागवत असेल, रामायण असेल, महाभारत असेल, जे काही पोथ्या आहेत त्या पोचाव्या त्या दृष्टिकोनातून आपण बनवतो. हां, सो आत्ता आम्ही सी जे स्टॉल आहेत ना, ती सगळी सीची लाईन आम्ही फिरलो आहे. आणि मेजरली इथे आध्यात्मिक रिलेटेड लाईक रामायण आणि त्याच्यानंतर महाभारत, हे सगळे जे आध्यात्मिक रिलेटेड बुक्स आहेत ना, ते जनरली आहेत. त्याच्यानंतर सेम टू सेम मला इकडे कॉमिक्स पण दिसलेत, मतलब एज्युकेशन आणि किड्स रिलेटेड बुक्सचे 1-2 स्टॉल्स पण मला दिसले. तो मेजरली जे सी सेक्शन आहे ना, म्हणजे जिथे सीचे स्टॉल लागलेले ते या गोष्टींसाठी आहे. सो तुम्ही हे एक्सप्लोर करू शकता. नेक्स्ट आता आपण डीकडे जाऊया. लेट्स गो. तो जी डीची लाईन आहे ना, इन स्टार्टिंग तुम्हाला सकाळ प्रकाशनचं स्टॉल दिसेल आणि त्यांनी परफेक्टली डिझाईन केलं, म्हणजे डिझाईनच्या मावट्यामध्ये त्यांना बोलू नाही शकत. तर चेक करूया आपण कुठल्या कुठल्या बुक्स आहेत आतमध्ये. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह आहे. सो आपण आता आलो मेहता पब्लिशिंग हाऊसला. इथे पण जवळजवळ सर्वच लेखकांची साहित्य म्हणा, बालसाहित्य, कविता, कथा, कादंबरी, ललित वगैरे सर्वच आहेत. वपू काळे, सुधामूर्ती, विश्वास पाटील, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, शांता शेळके. सो आत्ता आम्ही मेहता पब्लिकेशन हाऊसचं जे स्टॉल आहे ते मी आत्ताच एक्सप्लोर केलं आहे. आणि वेगवेगळे पुस्तकं, काही सुधामूर्तीचे पुस्तकं आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये रायटर्सचे पुस्तकं यांनी सेग्रिगेट केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक रायटरचे पुस्तक त्यांनी वेगवेगळ्या सेक्शनमध्ये लावून ठेवलेली आहे. आत्ता सध्या आपल्याजवळ मेहता पब्लिकेशन हाऊसचे ओनर आहेत. सो त्यांना आपण विचारू की नेमकी काय संकल्पना आहे त्यांच्या इथे येण्याबद्दल. तुम्ही सर का दरवर्षी आत्ता हे दुसरं वर्ष आहे, मागच्या वर्षी पण होतात का तुम्ही? मागच्या वर्षी पण होतो आपला पुण्यात पुस्तक महोत्सव होत असल्यामुळे अर्थातच एक पुण्यात असलेले आम्ही मराठी प्रकाशक आम्ही उत्साही होतो. मागच्या वर्षी प्रतिसाद खूपच चांगला होता, म्हणून यावर्षी आम्ही असं ठरवलं की जवळजवळ फक्त डिसेंबरमध्ये आम्ही 16 नवीन पुस्तकं आणली आहेत बाजारात. आणि हे फक्त आणि फक्त NBT पुस्तक महोत्सव या निमित्ताने आपण हे सर्व उपक्रम करतोय. आणि यावर्षी आमचे स्टॉल्स पण जास्त आहेत, प्रशस्त आहेत.
लेखक वेगवेगळे अजून नव्याने कॅटलॉगमध्ये ॲडिशन्स झालेले आहेत. आता जर बघितलं तर सुधा मूर्तींचं नुकतंच एक नवीन पुस्तक पोपीची डायरी हे आलेलं आहे. म्हणजे अशी नवीन नवीन पुस्तकं, अट्रॅक्टिव्ह पुस्तकं ह्या निमित्तानं मी आणतोय आणि बरं वाटतंय. आणि या सर्व जे ह्यांनी NBT पुस्तक महोत्सव हे ज्यांनी रुजवलं, माननीय राजेश पांडेजी, त्यांनी अतिशय खूप म्हणजे असं म्हणतात ना, तळापळात जाऊन म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करून आणि असं त्यांनी रुजवून हे त्यांनी घडवलं आहे. आणि अर्थातच आमच्यासारखे जी वेल विशर्स आहे की आम्हाला असं वाटतं दरवर्षी व्हायला पाहिजे. आणि त्याच प्रकारे म्हणजे मागच्या वर्षी याचं प्रशस्त पहिलं वर्ष असल्यामुळे खूप छोट्या लेवलवर होतं, पण आता खूप ग्रँड लेवलवर हे झालेलं आहे. वर्षी जेमतेम 100-200 स्टॉल्स होते, यावर्षी 700 स्टॉल्स आहेत. आणि मला असं वाटतं ह्याचं श्रेय या पूर्ण जे इव्हेंट मॅनेजर जे आहेत, आपण त्यांना मॉडर्न टर्म्समध्ये म्हणूयात, किंवा आयोजक जी सगळी मंडळी आहेत, त्यांनी काम केलं आहे. आणि अर्थातच तो कॉन्फिडन्स पण बिल्टअप झाला आहे सगळ्या लोकांमध्ये इथे येऊन एक्झिबिट करायचा. आणि आपणच नाही तर वेगवेगळे इतर मराठी प्रकाशक आहेत, काही हिंदी प्रकाशक आहेत दिल्लीवरून आलेत, इंग्लिश प्रकाशक आहेत की जे दिल्लीवरून आलेत, क्रॉसवर्ड सारखे आहेत की जे इथे येत आहेत. सो मला असं वाटतं हे एक चांगला सुवर्ण संधी आहे वाचकांसाठी. आणि तुम्ही जर आत्ता या ड्युरिंग दिस फेस्टिवल तुम्ही जर व्हिजिट केलं मेहता पब्लिकेशन हाऊसचं, सो 10% त्यांचं डिस्काउंट सध्या चालू आहे, तर ते सुद्धा तुम्ही अवेल करू शकता म्हणजे इथे आल्यानंतर. थँक्यू. सो आत्ता आम्ही डी सेक्शन एक्सप्लोर केलं. डी सेक्शन म्हणजे डीचे जेवढे काही स्टॉल्स आहेत ते एक्सप्लोर केले. आणि डी सेक्शनमध्ये कथा, कादंबरी, साहित्य आणि मेहता पब्लिशिंग हाऊस जेवढे काही रायटर्स आहेत, शांताबाई सळगे, सेक्शन करून ठेवले आहे. वपू काळे, त्यानंतर विष्णू आनंद शिरवाडकर, त्यानंतर अशी बरेच लेखकांची सर्व पुस्तकं वगैरे आहेत, मिळतील इथे. आणि मेजरली म्हणजे तुम्ही जो एंटर करता ना मेन जे गेट, सो डी जे सेक्शन आहे ना, डीचे स्टॉल ते मेन गेटच्या समोरच आहे. मेन गेटमध्ये तुम्ही एंट्री केली का ते फर्स्ट लाईन येते. सो मेजरली हे पुस्तक आहे. सकाळचं पण स्टॉल तुम्हाला मिळून जाईल. सो लेट्स गो. आत्ता आपण डी झाल्यानंतर ई सेक्शनमध्ये जाऊ. जिम्नॅस्टिक हे पुस्तक हे सुद्धा मंडळाने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि यावर सुद्धा 30% डिस्काउंट आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पुस्तक घेतलं तर साधारण 30 ते 30%, 40%, 50% हा डिस्काउंट दिलेला आहे. आणि तुम्ही जर हे पाहिलं गेलं, इलेक्ट्रॉनिकची तोंड ओळख, सायकल निवड दुरुस्ती, फळफळावर टिकवणे, फ्रंटवर, ही जी पुस्तकं आहेत ही सुद्धा पुस्तकं मंडळामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त आवांतर वाचनासाठी किंवा संग्रहासाठी पुस्तकं ही पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि त्या दृष्टीने मराठी विश्वकोश खंड हाच तर म्हणजे वाचनासाठी किंवा घरातले उपलब्ध असावा, संग्रही असावा असं पुस्तक आहे. या पुस्तकावर सुद्धा 30% डिस्काउंट आहे. साधारण 500 रुपये किंमत असते याची, पण साधारण हे 350 रुपयाला उपलब्ध करून दिलेलं आहे. हे नवीन प्रकाशन यावेळेस जे नवीन उपलब्ध केले, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश, म्हणजे जे विद्यार्थी MPSC UPSC परीक्षा घेतात त्या परीक्षाकरता विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. त्यासाठीच नाही, पण आपण जर नागरिक आहोत, नागरिकांसाठी जो शास्त्र आहे ते शास्त्र काय आहे तर ते हे पुस्तक आहे. हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी संग्रही असावं असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक ग्रामगीता पण पुस्तक छान आहे. आता नवीन आवृत्ती, पहिलं होतं 40 रुपये, आता 88 रुपये. पण पुस्तकाची बांधणी आणि मजकूर पण छापाई चांगली केलेली आहे. त्या दृष्टीने मराठी विश्वकोश खंड सध्या हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे आपल्याला इथपर्यंत दिसतात तिथं. आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ आहे
हे जे सांगितलं आता प्रसिद्ध केलं आहे, तर त्या ह्याच्यामध्ये काय आहे तर ते आपल्याला दिसतं. शिवाजी महाराज कुठे प्रशासक होते, कुठे राजे होते, त्यांची माहिती काय, त्यांची माहिती म्हणलं या पुस्तकात आपल्याला दिसून येते. गोष्ट स्वातंत्र्य यांची गोष्ट स्वातंत्र्य मिळण्याकरता ज्यांनी स्वातंत्र्य हुतात्मा पत्करलेले आणि ज्यांनी हालात्वाचे आपल्या भारताला आपले स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे, त्यांचा इतिहास आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. किंवा तुम्ही माय फर्स्ट इंग्लिश मराठी डिक्शनरी हे आहे, इंग्रजी अर्थ मराठी रूपांतर करून दिलेले आहे. ते पण 2 पुठ्ठा कवर आहे, त्याला 123 रुपये. साधं कवर ते 50 रुपये येते, त्याला पण 30% डिस्काउंट आहे. पुढे प्रत्येक पुस्तकावर डिस्काउंट आहे. आणि हे जे आपल्याला सांगितलं स्वाध्याय पुस्तिका आपण ज्या तयार केलेल्या आहेत, खाजगी प्रकाशनापेक्षा पाठ्यपुस्तक मंडळाच्या किमती अतिशय माफक आहेत. आणि हे जी स्थापना अशी झालेली आहे, ना नफा ना तोटा, या तत्वात 1967 या मंडळाची स्थापना झालेली. शारीरिक शिक्षण आहे बा, ही पुस्तकं आहेत, म्हणजे जुनी पुस्तकं सध्या कुठे उपलब्ध मिळत नाही अजिबात, पण आपल्या मंडळाकडे असून ते आहेत. आणि सगळी पुस्तकं आपल्या स्टॉलमध्ये पण आहेत. या पुणे पुस्तक महोत्सवात जे विद्यार्थी, पालक वगैरे, पुस्तक वाचक जे भेट देण्यासाठी येतात, या E19 हा पाठ्यपुस्तक बालभारतीचा स्टॉल आहे, तर या बालभारतीच्या स्टॉलला भेट द्यावी आणि जी पुस्तकं आपल्याला आहेत या पुस्तकाचा अवश्य लाभ घ्यावा हीच विनंती. सो आत्ता आम्ही शेवट झालाय. ई आणि एफ, म्हणजे एफ हा शेवट आहे. सो ई आणि एफमध्ये जनरली मोस्ट ऑफ द इंग्लिश बुक्स तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर एफ सेक्शनमध्ये जे एफची लाईन आहे, त्या एफ लाईनमध्ये राजकमल प्रकाशन्स, म्हणजे राजकमल पब्लिकेशन, ते हिंदीतलं टॉपचं मानलं जातं. म्हणजे हिंदी बुक्स जे असतात ते मोस्टली प्रकाशित करतात. ते प्रेमचंदचे वगैरे स्टोरीज वगैरे ते प्रकाशित करतात. सो राजकमल पब्लिकेशनचं जो स्टॉल आहे तो एफ सेक्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर एफ सेक्शनच्या शेवटी ना लिटरेचर कॉर्नर आहे, मैफिल टाईप. आणि म्हणजे तिथं मैफिल पण होते, गझल कविता वगैरे, किंवा अजून परिसंवाद होतो. असं गाणे वगैरे, किशोर कुमार म्हणा, गझल किंवा लता दिदींचं त्यांचे गाणे वगैरे थोडक्यात दाखवले जातात त्या लास्ट कॉर्नरला. तिकडे तुम्ही एफ बघू सेक्शनचा शकता. जो लास्ट कॉर्नर आहे तिथं तुम्हाला ते सेक्शन मिळेल, लिटरेचर कॉर्नर म्हणून. सो आणि तिथे दिस इज इट. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर आत्ता इथून संपल्यानंतर तुम्ही जर बोर झालात तर पुढे तुम्हाला फूड स्टॉल वगैरे सुद्धा आहेत गेटच्या बाहेर निघाल्यानंतर. सो आत्ता आम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या मेन बिल्डिंगच्या पुढे बसून आहोत. आणि मध्ये आपण जवळपास की 4-5 तास बुक फेस्टिवल बघितलं. आणि वेगवेगळे स्टॉल्समध्ये अख्खं बुक, बिकॉज ऑफ दिस व्हिडिओ आम्ही अख्खं बुक फेस्टिवल एक्सप्लोर केलं. माझं हे फर्स्ट टाईम होतं. आज दरवर्षी म्हणजे असतो इथे, दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासूनच सुरू झाला. मागच्या वर्षी होता आणि मागच्या वर्षी आय थिंक तो प्रत्येक दिवशी असल्यासारखं होतं इथे. आणि तुमचं ऑफिशियल पेज आहे पुणे बुक फेस्टिवल या नावाने, त्यावर तुम्हाला ॲक्च्युअल हा जो फेस्टिवल 10 ते 22 डिसेंबरपर्यंत. सो तुम्हाला 14 तारखेपासून 22 डिसेंबरपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम इथं असतात. आणि ते कार्यक्रम सगळे तुम्हाला बघायला मिळतील. त्यांचं इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक मी देऊन देईन. सो तिथे काय कुठला कार्यक्रम असेल हे बघायला मिळेल. बाय बाय.